किती 18 तारीख शेवट आहे आता तुमचा जे सर्वे व्हायला लागलाय ना त्याची शेवटची तारीख 18 आहे. तर प्रत्येक गावात सर्वे जी व्हायला लागलेत त्याच्यात एक आहे की सेल्फ सर्वे पण आहे आणि तुमच्या यंत्रणेच्या मार्फत सर्वे आहे. तर प्रत्येक आमदाराने जर त्यांचे सेल्फ सर्वे किती होईल आणि यंत्रणेमार्फत व्हायला सर्वे किती आहेत हे जर तफावत बघितली तर सेल्फ सर्वेचं प्रमाण जास्त असणार आहे आणि सेल्फ सर्वे काय होते बऱ्याचशा गोष्टी चुकू शकतात. अधिकाऱ्याने केलेला सर्वे आणि सेल्फ सर्वे मध्ये फरक राहते. तर ते पण हे करा आणि जेवढे सर्वे झालेत आता आम्ही काल मी धाराशिवला सांगितलंय की 15 तारखेला विशेष ग्रामसभेचं आयोजन करा आणि त्या ग्रामसभेमध्ये जेवढ्या लोकांचे सर्वे तुम्ही त्या गावातले केलेत त्या लोकांच्या नावाची यादी तुम्ही त्या गावात वाचून दाखवायची. किती तारखेला? 15 तारखेला. आणि मग त्याच्यातनं असं लक्षात येईल की बाबा एखादा खराच लाभार्थी आहे ज्याला घरकुलाची गरज आहे पण त्याचा सर्वे झाला नाही तर ती माणूस पटकन तुम्हाला अप्रोच होईल. ती सांगेल की बाबा माझं या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वे झालेला नाही तर माझा सर्वे करून घ्या. ही एक काटेकोरपणे पाळा. कारण 2 वेळेस त्या सर्वेला मुदतवाढ दिली आहे. आता मुदतवाढ सरकार देणार नाही. शेवटची तारीख आहे 18. त्याच्या आत ती सर्वे व्यवस्थित झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वे चालू आहेत. तुम्ही प्रत्येक ग्रामसेवकाला विशेष ग्रामसभा घेऊन आणि प्रत्येकानं सेल्फ सर्वे किती केलेत आणि यंत्रणेकडनं किती सर्वे झालेत या दोन्हीची आकडेवारी घेऊन बघा.